मम्मी पावभाजी चल मग बनवते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या इथे घेतलेला आहे मी. फ्लावर, श्रावणी घेवडा, कोबी, बटाटे, शिमला मिरची, वाटाणा आणि दुधी भोपळा. आता मी हे सगळं धुवून घेते. आता भाज्या स्वच्छ धुवून घेऊया. धुतल्यानंतर भाज्या कुकरमध्ये टाकूया. भाज्यांमध्ये पाणी टाकून घेते. मध्ये मीठ टाकूया. आता कुकरला झाकण लावून घेते आणि 4 शिट्ट्या करून घेते. कुकर खोललेला आहे आणि मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता भाज्या काढून घेते, मस्त मॅश करते. मी घेतलेले आहेत 3 कांदे आणि 2 टोमॅटो. आता त्याला चिरून चॉपरमध्ये बारीक करूया. आता मी तेल टाकत आहे. तेल गरम झालं की त्याच्यात टाकते जिरं, बटर, आधी तेल टाकायचं आणि मग तेलात बटर टाकायचं, म्हणजे ते जळत नाही. बारीक केलेला कांदा, मस्त असा परतून घ्यायचा. कांद्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन परतला जातो. की मग टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यात टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. बघा आता कसं कांद्याला आणि टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. आता टाकूया पावभाजी मसाला. पावभाजी मसाला जास्त टाकायचा, म्हणजे पावभाजीला मस्त चव येते. बेडगी मिरची पावडर 2 चमचे, तिखट तुमच्या आवडीनुसार, हळद 1 चमचा. मस्त असं परतून घेणार आहोत. आता मी टाकत आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने मस्त चव येते. चवीनुसार मीठ, थोडंसं भाजी उकडलेलं पाणी घेऊया. भाजीला कसा मस्त कलर आलेला आहे. आता आपण मॅश केलेली भाजी टाकून घेऊ. भाजी अशी मस्त हलवून घेऊया. आता आपण थोडं पाणी घालून घेऊ. लागेल तसं पाणी घाल. मस्त हे मिक्स करूया. 1 चमचा साजूक तूप घालून घेते. भरपूर असं बटर घालायचं, म्हणजे पावभाजीला मस्त चव येते. आता घालूया मस्तपैकी वरून कोथिंबीर.
आता आपली मस्त अशी पावभाजी तयार आहे.